आदरणीय साईनाथ दादा पाटील यांना विनंती घेणं आपण आपल्या शुभारसे टॉस करायचं आहे। साईनाथ पाटील यांना विनंती घेणं या आपण आपल्या शुभारसे आपण टॉस करूया। कॉइन त्या ठिकाणी आहे। तर एका बाजूला जय वागेश्वर क्रिकेट संघ देसाई 40+, दुसऱ्या बाजूला अलिमकर 11 क्रिकेट संघ शिव 40+। टॉस या ठिकाणी होतोय, बघून घ्या। तुम्हाला हेड आणि टेल लिहिलेले असं टेल कॉल केला देसाईच्या कॅप्टनने आणि आलेला आहे हेड। जिंकले टॉस शिळने। डिसिजन काय 4 ओव्हरची मॅच असेल याची नोंद करून घ्या दोघांनी। टॉस बॉक्स मधून न्यूज अशी आहे की टॉस जिंकलेल्या अलिमकर 11 शिव 40+ टीमने ते करणार आहेत प्रथम फिल्डिंग आणि जय वागेश्वर देसाई संघाला त्यांनी इन्व्हाइट केलं बॅटिंगसाठी। आणि जेव्हा या सामन्याला सुरुवात होईल आपण थेट टॉस बॉक्समधून जाऊया कॉम बॉक्समध्ये। या ऐकूया आवाज नारुलीचा, जगदीश पाटील यांचा आवाज पहिल्या सत्रासाठी। धन्यवाद। तर निलेश जाधव आणि त्याचबरोबर निकम पाटील या दोन्ही आमचे दोन्ही अंपायर या ठिकाणी दोघांना विनंती करतो की अंपायरिंगसाठी यायचं आपण। निलेश जाधव आणि निकम पाटील आपल्याला आयोजकांच्या वतीने ही विनंती आहे। तर या आपण ऐकूया धावतं वर्णन। दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आपण कव्हर का करतोय कारण नावाई संघ थोडासा उशिराने या ठिकाणी येणार आहे त्याची कल्पना त्याने दिलेली आहे आणि त्यामुळे ही मॅच आपण आधी कव्हर करून घेऊया। हॅलो। त्याचबरोबर वाडेघरचे आमचे हरिभक्त परायण सुदाम मामा भोईर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। मामा या मंचावरती आपलं स्वागत आहे। सुदाम मामा भोईर हरिभक्त परायण। व्यासपीठावरती आगमन होते आमचे सुदाम मामा भोईर हरिभक्त पारायण। नेवालीचे कॅप्टन निलेश सालुंगे यांचं सुद्धा आगमन झालंय। स्वागत आहे आपलं निलेश, आपण बसा। हॅलो। तर काही सन्मान आहेत, आपण सन्मान घेतोय तोपर्यंत। तर KDMCचे भगवानजी लोखंडे उपस्थित आहेत, त्यांचा आपण सन्मान करूया या मंचावरती।
KDMCचे श्रीमानजी यांच्या ठिकाणी सदिच्छा सन्मान केला जातोय. शाल, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची ओळख असणारं सन्मान चिन्ह देऊन दादांचा या ठिकाणी केला जातोय या शुभ सन्मान. त्याचबरोबर पुढचा सन्मान साईनाथजी पाटील हे सुद्धा उपस्थित आहेत मंचावरती. त्यांना सुद्धा सन्मानित करू आपण. मॅच सुद्धा सुरू झालेली आहे. तर या दरम्यान राहुलजी लोखंडे यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. आपलं मनापासून स्वागत. जाऊया मॅचमध्ये आपण, जेथे दुसऱ्या फेरीतील पहिला सामना पाहायला मिळतोय. आलिमकर 1140+ विपक्ष टीम जय वागेश्वर देसाई या दोन संघामध्ये लढत असेल. सामना असेल 4 षटकांचा. गोलंदाज सुगंधा आलिमकर मैदानावरती पाहतोय. साई मात्रे याला मागच्या मॅचमध्ये 4 या धावसंख्येवरती बाद झाले आणि आता मात्र पुन्हा एकदा त्याच मैदानावरती येत असताना फलंदाज समोर चितू पाटील आणि त्याचबरोबर साईनाथ मात्रे सलामीची ओपनिंग प्लेयर जोडी मैदानामध्ये. सामना असेल 4 षटकांचा. पहिलाच बॉल बिगिट केला जातोय. बॉल हवेत, मात्र फिल्डर पासून थोडासा दूर राहिलाय. चेंडू जाईल पहिल्या टप्प्यावरती सीमा पार. पहिला दणदणीत चौकार. पहिल्याच बॉलवरती चौकाराने आगाज. मागच्या मॅचमध्ये सुद्धा असंच काहीसं चित्र होतं. आक्रमकता आहे, त्याची ओळख आहे. पुन्हा एकदा बिग शॉट घ्यायचा प्रयत्न. एकेरी धाव मिसफील्ड झाली आहे. तकदीर होती त्या ठिकाणी. एक धाव मिळत असताना एकूण धावसंख्या 5. 4 षटकांचा सामना पाहायला मिळतो आज. सुपर संडे आणि सुपर संडे मध्ये सर्वांसाठी जेवणाची व्यवस्था आहे. वैद्य एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर श्रीमान सुनील शेठ खारुग पोलीस पाटील यांच्या वतीने एकेरी धाव मिळाली आहे. जितू पाटीलला पाहतोय आपण. एक धाव घेत असताना स्ट्राईकला रोटेट केलं जातोय. पहिला सामनाशील संघाने बोपर संघाला परास्त केलं, तर दुसरीकडे पडले संघाला पराभवाची धूल चालत असताना देसाई संघाने विजय मिळवला. आणि आता दुसऱ्या फेरीतील पहिला सामना. ओ, जागेवरती थांबले, पोच घेतली पॉइंटच्या वरून, खेळलाय फटका. चेंडू जाईल सीमा पार. दुसरा चौकार साईनाथ मात्रे यांच्या बॅटमधून. छत्रपती पुरस्काराने सन्मानित केले गेलेले उंबाडे गावचे पहलवान, कुस्ती पहलवान श्रीमान चैनूजी लोखंडे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. काल त्यांच्या शुभ हस्ते आपण या सामन्यांचा शुभारंभ केला. उद्घाटन सोहळा त्यांच्याच हस्ते पार पडला आणि आज सुद्धा पुन्हा एकदा त्यांचं मंचावरती आगमन. मनापासून स्वागत. बाहेर निघून खेळण्याचा प्रयत्न. आउटसाइड ऑफ स्टंप. डाऊन चेंडू डाट. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 2 चौकार आले. विकेट गमावली नाही आहे. जमेची बाजू असेल टीम देसाई संघाची. धावा आहे धावपळकावरती बिनबाद 10. थोडीशी टीम मीटिंग केली जातो की जेणेकरून आता कोणत्या गोलंदाजांचा वापर करायचा आहे. कारण 2 चौकार आले पहिल्याच ओव्हरमध्ये. पॉवर प्लेचं षटक होतं, एकमेव षटक होतं. आता क्षेत्ररक्षण पूर्णपणे विखुरलेलं पाहायला मिळेल. चला सामना सुरू करा. तर गोलंदाज सचिन आलिमकर यांना पाहतोय. दुसरे षटक
टीमच्या वतीने पहा मिळतोय समोर जितू पाटील जो वैयक्तिक एक या धावसंख्येवरती येतोय. पहिला चेंडू अगदी कोलवर टप्प्याचा ड्राईव्ह केला जातोय अलॉंग द कार्पेट. डीप मध्ये फिल्डर आहेत. हो व्हॉट अ फिल्डिंग सुपर. दिनेश काटे जेवढ्या वेगाने आले तेवढ्या वेगाने चेंडूला उचलला. जमिनीलगत फटका होता आणि जेथे 2 धावा होते तिथे एकच धाव पाहायला मिळाली. चांगलं फिल्डिंग पहिल्या सामन्यामध्ये ज्या चुका केल्या शिल संघाने आता त्याच्यावरती विरजण टाकावं लागेल. ओ व्हॉट यॉर्कर जागेवरून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू अगदी किपरच्या ग्लोव्हजमध्ये जात असताना संजय वास्कर यांना पाहतोय. एस्टेनच्या मागे असताना पाहिलंय. पहिल्या चेंडूवरती एक, दुसरा चेंडू डॉट. 2 बलवान बलिष्ठ संघ एकमेकांसमोर पहा मिळतात. शीळ विपक्ष देसाई असा विद्यमान सामना. फुल टॉस कॅच इटचा कॉल मात्र नाहीये. कॅच इट असताना फिल्डिंग गुड फिल्डिंग. संदीप होते त्या ठिकाणी लॉंग ऑनला. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. मगाशी सुद्धा दिनेश काटे मिड विकेटला असताना ओ स्वीप कराय फटका चांगला आहे. चाललाय चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेगला वेगाने. जितू पाटीलच्या बॅटमधून पहिला चौकार पाहायला मिळतोय. चारने धावसंख्या पुढे सरकताना पाहतोय आपण. 16 ही धावसंख्या पाहतोय स्कोरबोर्डवरती. ऑन साइडला डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहे. दिनेश काटे काय फिल्डिंग करतात वेगाने. अगदी वेग ज्यांचा सुरुवातीपासून निघतात चेंडूवरती येण्यासाठी. पुन्हा एकदा एकेरी धाव मिळत असताना अद्याप ओपनिंग प्लेअर जोडी खेळतोय. पहिल्या मॅच मध्ये लागोपाठ धक्के मिळाले या टीमला पडले संघाच्या अगेन्स्ट. मात्र यावेळेस रणनीती वेगळी आहे आणि अतिशय चांगली रणनीती पहा मिळते टीम देसाई संघाची. फटका चांगला आहे. लॉंग ऑफला फिल्डर उपस्थित आहेत. एकच धाव. चांगली फिल्डिंग पहा मिळतोय. उंबाड्याचे उद्योजक श्रीमान सतीजी भोईर यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती या. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हरमध्ये पाहतोय आपण पहिल्या ओव्हरमध्ये 10 आल्या आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये सचिन अलिमकरने धाबा दिल्या फक्त 8. 2 षटकामध्ये 18 धाबा. 9ची सरासरी पहा मिळतं प्रति षटकामागे. मात्र आता आणखीन मोठे फटके खेळावे लागतील. फटके तर केल्यात मात्र तेवढंच चांगलं फिल्डिंग प्लेसमेंट सुद्धा पाहायला मिळालं टीम शीळ संघाचं. अशा वेळेला गोलंदाज 3 खेळाडू बातचीत करत असताना की आता दिनेश काटेचा वापर करण्यात येतोय. साई आणि त्याचबरोबर जितू ही सलामीची जोडी अद्यापर्यंत 12 चेंडूंचा खेळ संपला. अद्याप 12 चेंडूंचा खेळ पर्याप्त आहे. दशरथजी भंडारी यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे व्यासपीठावरती. त्यांचं स्वागत. दिनेश काटे ओ पहिलाच बॉल आउटसाइड ऑफ स्टंपला पिचिंग केला. डायरेक्ट हिट नाहीये मात्र इथे 1+1 2 धावा मिळाल्यात. किपरच्या आतून चेंडू पाठीमागे गेला आणि त्यामुळेच इथे धाव घेण्याचा वेळ होता. त्या वेळेमध्ये मात्र धाव एकवटली जातोय. 20 ही धावसंख्या. डीपमध्ये फिल्डर उपस्थित आहेत. सहजरित्या एकेरी धावा मिळत असताना 21 धावा स्कोरबोर्डवरती पहा मिळाल.
पुढचा सामना नावाली विपक्ष वाडेगर आणि त्यानंतर सामना असेल तो मात्र या दोन संघामध्ये सापाड विपक्ष खिडकाळी. हो बिग शॉट कॅच होतं, कीपर बीट झाल्यात पा. अगदी चांगला चेंडू होता, साईनाथ जागेवरती थांबले, पोच घेतली, मोठा फटका खेळायचा होता, ते चेंडू आणि बॅट यांचा संपर्क झाला नाहीये. तिसरे षटक प्रगतीपथावर. पुन्हा एकदा एकेरी धावेसाठी चांगली गोलंदाजी, खूप चांगली गोलंदाजी. मोठे फटके खेळण्यापासून या खेळाडूंना दूर ठेवलं जातोय आणि त्यामुळेच ते फक्त सिंगल डबलवरती सध्याच्या स्थितीला पाहिलं तर काम चालवलं. पहिल्या ओव्हरमध्ये 2 चौकार आले आणि त्यानंतर एकेरी दुहेरी धावा. पुन्हा एकदा आउटसाइड ऑफ स्टंप, व्हेरी गुड बॉलिंग. अत्यंत चांगली गोलंदाजी, कधी ऑफ स्टंप, लेग स्टंप, मिडल स्टंपला गोलंदाजी केली जाते. वारंवार बदल पाहायला मिळतोय. दिनेश काटे या गोलंदाजाच्या माध्यमातून धावा आहेत त्या 23. फुल टॉस, लॉंग ऑफचा फिल्डर आल्यात. हो गुड फिल्डिंग तकदीर, चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली आणि 2 धावा वाचवल्यात. पहिल्या सामन्यामध्ये ज्या चुका झाल्या होत्या, बऱ्याच वेळा 3 झेल सुद्धा सोडले या संघाने आणि त्याच्या व्यतिरिक्त बाउंड्रीज सुद्धा पाहायला मिळाली. मात्र या सामन्यामध्ये एक अलग वेगळं पाहायला मिळतं. अद्याप एकही मिसफील्ड नाही आहे. कॅच जरी उडाल्या नसेल तरी सुद्धा चेंडू वेगाने आले, मात्र ते वेगाने फिल्डिंग करत असताना जिथे 2 धावा होत्या तिथे एकच धावसंख्येवरती समाधान मानावं लागलं आणि त्यामुळेच आता संघर्ष करावा लागतो टीम देसाई संघाला मोठे फटके खेळण्यासाठी. कारण साईसारखा फलंदाज समोर असताना सुद्धा चांगली गोलंदाजी. फुल टॉस, आउटसाइड ऑफ स्टंप. षटक मात्र या ठिकाणी पहा मिळतो आपल्याला. समाप्त होतो सामना. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 3 ओव्हरमध्ये 25 धावा आहेत टीम देसाई संघाच्या. डिझाय पाणी घेऊन जा, पाणी मैदानामध्ये. डिझाय चला 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 25 धावा, अद्याप एकही विकेट नाही आहे. गोलंदाज सुंदर आलिमकर मैदानामध्ये येत असताना आता पाण्याची मागणी केली होती. कधीपासून एकेरी दुहेरी धावांना प्राधान्य दिले, त्यामुळे थोडीशी दमछक झाली आहे खेळाडूंची, त्यामुळेच पाणी मागवलंय. मात्र आता शेवटचं षटक आहे. 4 षटकांचा सामना पहा मिळतो देसाई विपक्ष शीळ या 2 संघामध्ये.
पहिलाच बॉल उडवण्याचा प्रयत्न, कॅच इटचा कॉल नाहीये, साधा सोपा झेल होता. पहिली चूक झाली आहे चौथ्या षटकामध्ये. अगदी साधा झेल होता, हळुवारपणे घेण्याचा प्रयत्न केला. झेल सुटला, झेलचं रूपांतर झालं एका दाबेने, आणि जेव्हा झेल सुटतात त्यामुळे तेव्हा मात्र आपल्या संघाला ते भुगतान भोगावं लागतं. असं बराच वेळेला चित्र पाहायला मिळालं. आता मात्र काय होईल, स्ट्राईकला रोटेट केलंय, स्ट्राईक बदलली गेली आहे. बिग शॉट खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा बॉल हवेत, नाहीये. कॅचिटचा कॉल होता मात्र कॅच नाहीये, ते पाहावं लागेल. थर्ड अंपायर तिसऱ्या पंचानं रेफर केलंय, पाहिलं जाईल. आता तिसरे पंच आमचे रोहिदाजी भोईर गेले सातत्याने 2 दिवस या मैदानामध्ये पंचांची अतिशय चांगली कामगिरी करत असताना. आणि फलंदाज बाद आहे, त्यांची बॅट हवेतच राहिली. आणि या दरम्यान उगम शेलार आणि सतीश भोईर यांना विनंती, आपण मंचावरती या, आपलं सहर्ष स्वागत आहे. चला, दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी रिपोर्टिंग करा. आता टीम नावाली आणि वाडेकर दोन्ही संघाचे कॅप्टन या. आपण या षटकानंतर आपण टॉस करणार आहोत दोन संघामध्ये. धावसंख्या झाली आहे धावपक्कावरती 27 धावा. चौथं षटक सुंदर आलिमकर यांचं पाहा मिळतं. पहिल्या चेंडूवरती 1, दुसऱ्या चेंडूवरती खेळाडू बाद झाले. लाईव्ह टेलिकास्ट पोहोचू शकलं नाही, त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतोय. पण पुन्हा एकदा विद्युत पुरवठा सुरळीत झालाय. ओ कट करतायत, कव्हर पॉइंटला फील्ड डीप मध्ये प्रोटेक्शन किसन आहेत. ओ जबरदस्त फिल्डिंग, काय फिल्डिंगच्या एफर्ट्स त्या ठिकाणी. आणि किसन नेहमीच याच पद्धतीने फिल्डिंग करत असतात. जसं आपण संदीपला श्री संघासाठी फिल्डिंग करताना बघितलं, आज संदीपने इम्प्रेस केलं आणि सध्या तो सलामीला बॅटिंग करतोय. धावा फलकावरती इक्वेशन बघा, 14 बॉल 22ची गरज. बॉलिंग मार्कवर सिनियर नितीन पाटील. हो स्क्वेअर लेगला फिल्डर आहे डीपमध्ये. पहिली धाव वेगाने घेतली आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय, तिथे झालाय फंबल आणि त्यामुळेच मिळतील या 2 धावा. आणि तिसऱ्या धावेसाठी देखील संदीप इंटरेस्टेड होते पण नकार दिला. दुसऱ्या बाजूने त्या ठिकाणी
सचिनने मागच्या मॅचमध्ये जबरदस्त कामगिरी केली होती. दोन्ही ओपनर्स खूप चांगल्या पद्धतीने खेळले होते, पण सध्या सचिन आपण बघितलं जरा सलग 3 चेंडू 3 चौका ठोकले होते 6च्या ओव्हरमध्ये पहिल्याच. इक्वेशन 13 बॉल 20ची गरज. मॅच शील्डच्या बाजूने थोडीशी दिसते आपल्याला. चांगल्या स्थितीमध्ये शील्ड टीम आहे. इथून एक चांगली संधी आहे. चेंडू ड्राईव्ह करतायत. लॉंग ऑफला फिल्डर आहे त्या ठिकाणी. अनिल चांगलं क्षेत्ररक्षण, पण 2 धावा तितक्याच जलद गतीने पूर्ण करतायत. धावसंख्या धावफलकावरती एकूण झाली ती म्हणजे आपण बघतायत 27 धावा झालेल्या आहेत आणि अजूनही 18 धावांची गरज आहे. 27 झाल्यात. 45 टू विन आहे. 44 झाल्यात. एक मिनिट, गोंधळ नका घालू, थोडं आपण चेक करू. होतं कधी कधी असं. शेवटच्या बॉलचा जो प्रश्न आहे ना, तो आपण थोडंसं करेक्शन या ठिकाणी आपण करतोय. कारण मागच्या इनिंगमध्ये शेवटच्या बॉलवरती एकच रन होती असं सांगतायत शील्डचे प्लेयर. तिथे 2 धावा ॲड झाल्या, त्याच्यामुळे 1 धाव आपण या ठिकाणी ती कमी होईल. म्हणजे टार्गेट 45 वरनं ते 44 होईल आणि 12 बॉलमध्ये 17 आता करायचे आहेत. तर देसाईच्या माहितीसाठी खरं तर अनाऊन्समेंट आहे. थोडंसं करेक्शन करतो कारण अखेरच्या बॉलवरती पहिल्या इनिंगच्या तिथे 2 धावा ॲड झाल्या होत्या, तिथे एकच होती अशी माहिती आम्हाला शील्डचे प्लेयर सांगतायत. आणि त्या ठिकाणी आपण हे टार्गेट आता मात्र थोडंसं बदलतोय, एका धावेने कमी होईल. 12 चेंडू 17ची गरज आहे. रिक्वायर्ड रेट 8.5चा आहे. बघूया मॅचमध्ये काय दडलेलं आहे. दोन्ही बॅटर मैदानावरती आपण बघताय. संदीप आणि सचिन हे दोन्ही ओपनर, काय जबरदस्त पार्टनरशिप त्या ठिकाणी त्या दोघांमध्ये बिल्डअप झालेली आहे. भरपूर दमछाक झालेली आहे. कारण या इनिंगमध्ये आपण बघितलं तर त्यांनी तब्बल 5 वेळा डबल्स घेतलेले आहेत, 1 वेळा ट्रिपल घेतलेली आहे, 1 सिंगल देखील घेतली आहे. याचाच अर्थ त्यांनी प्रचंड मेहनत या इनिंगमध्ये पहिल्या 2 ओव्हरमध्ये केलेली आहे. पण आता टार्गेट बघा, 12 बॉल आणि 17 धावांची गरज आहे. जो जिंकेल तो उपांत्य फेरीमध्ये दाखल होईल. कारण जेव्हा 8चा गट असतो, 2 दिवसाची स्पर्धा असते, तेव्हा पहिला सामना तुम्हाला जो क्वार्टर फायनलचा बघायला मिळतो आणि त्यानंतर आपण बघू दुसरा सामनाच क्वार्टर फायनलचा आणि यातून जो जिंकेल तो मात्र उपांत्य फेरीमध्ये पोहोचेल. दोन्ही संघाने एक सामना जिंकलेल्या दोघांनी जबरदस्त खेळ केला. आधी शील्डने भोपरला पराभूत केलं, त्यानंतर देसाईने पडलेला पराभूत केला. आता हे दोन्ही संघ एकमेकांच्या समोर द्वितीय फेरीमध्ये फाईट करत असताना पण सद्यस्थितीमध्ये शील्ड संघ चांगल्या स्थितीमध्ये आपण बघतायत, सुस्थितीमध्ये. इथून आता दिलीप पाटीलची जादुई गोलंदाजी चालेल का? पाया चेंडू होता, फाईन लेगच्या दिशेने जातो. 1 धाव इथून मिळेल. एका धावेने इक्वेशन बदलेल. 11 बॉलमध्ये आता 16 विजयासाठी हव्यात. एखाद मोठा फटका इथून जर आला, मोठा फटका म्हणजे चौकार षटकार आला तर समीकरण आणखीन सोपं शील्डसाठी होईल. पण दिलीप पाटीलकडे प्रचंड अनुभव आहे, प्रचंड गुणवत्ता आहे. चेंडूला वळवण्याची कला त्याने आत्मसात केलेली आहे. हुक करताय, चेंडूला पाठवलाय बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेने. फिल्डर आहे तर डीपमधून 2 धावा या दरम्यान मिळतील. या दरम्यान वेळगावचे प्रसिद्ध उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते आदरणीय श्री जयवंत काशीनाथ पाटील यांचं आगमन झालेलं आहे. मी विनंती करेन आदरणीय जयवंत पाटील यांना की आपण मंचावरती या. आपलं हार्दिक हार्दिक असं सहर्ष स्वागत आहे. होया मैदानाकडे मॅच तितकीच रोमांचकारी, इंटरेस्टिंग. 10 बॉल 14ची गरज आहे विजयासाठी. अलीमकर 11 शीळ या संघाला एकही विकेट नाही गमावला, ही जमेची बाब. हो, काय जबरदस्त उसळलाय. तितकाच उसळल्यानंतर झपकन बाहेर निघालाय, वळतोय, डॉट बॉल येतोय. आता 9 बॉलमध्ये 14 करायचे आहेत. अजूनही या ओव्हरचा आपण विचार केला 3 बॉल शेष आहेत. फक्त 3 धावा आत्तापर्यंत आलेले आहेत. वेगवान होता हवे जेलची शक्यता. फलंदाज होईल बाद. पहिला ब्रेक थ्रू संदीपला जावं लागेल डगआउटमध्ये. पहिला धक्का 40+ला.
न्यू बॅटर मैदानावरती दिनेश त्या ठिकाणी येत असताना दिनेश काडे डाव्या हाताचा अत्यंत 4 बॉल 2 टू गो 8 चेंडू शेष आहेत आणि विजयासाठी 14. त्या दरम्यान आदरणीय डॉक्टर सोनिया काशीनाथ पाटील साहेबांचं आगमन झालेलं आहे. समाज कल्याण न्यास अध्यक्ष संलग्न भारत सरकार वेळे यांचं आगमन झालं आहे. तर मी नक्कीच त्यांचं जय हनुमान चषक 2024 त्यांचं आणि त्यांच्या तमाम सहकाऱ्यांचं हृदयाच्या अंतःकरणातून स्वागत करतोय. हा चेंडू लॉफ्ट केलाय, फिल्डर डीपमधून येत आहेत पण त्यांच्या आवाक्याच्या बाहेर दिनेशने ठोकलाय, चौकार. काय जबरदस्त रणनीती बघा, लेफ्ट हँडेडच्या अगेन्स्ट लेफ्ट हँडेडला आणलेलं आहे, त्याचा फायदा झालाय, चौकार ठोकलाय. 7 बॉल 10ची गरज आहे. दिनेश काडेनेही इथून सुरुवात केली आहे चौकाराने आणि समीकरण सोपं करून ठेवलंय आपल्या टीमसाठी. ओ उडवलाय उंच उंच गेलाय. ओ प्रयत्न सुरेख झाले पण यश आलं नाही. चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने जातोय. फिल्डर येऊन चेंडू कव्हर करतील तोपर्यंत या दरम्यान 3 धावा पूर्ण करतायत आणि अशा प्रकारे षटक संपले. तिसरं इक्वेशन या ठिकाणी आपण बघू शकाल. आता 6 बॉल शिल्लक आहेत आणि विजयासाठी केवळ 7 धावांची गरज आहे. 6 बॉल 7ची गरज. हॅलो चला फिल्डिंग लगेच लावा. 6 बॉल 7ची गरज आहे. देसाई वर्सेस शिळ 40+ सामना आपण बघताय. दुसऱ्या फेरीतीला पहिला सामना मैदानावरती सुरू आहे आणि सध्या आपण बघताय शिळला 7ची गरज आहे. फक्त 6 बॉल शिल्लक आहेत. मागच्या ओव्हरमध्ये 12 बॉल 17ची गरज होती पण 10 धावा तिथे आल्या. आणि बघा जेवणाची उत्तम व्यवस्था सगळ्यांसाठी करण्यात आलेली आहे. वैद्य एंटरप्राइजेसचे सर्व आदरणीय सुनील दादा कारुक, पोलीस पाटील उंबरडे गावचे, ज्यांनी खरं तर खूप मोठी जबाबदारी घेतली. अन्नदान हे देखील एक श्रेष्ठ दान म्हटलं जातं. भुकेल्याचं पोट भरणं. भरपूर जण दुरून प्रवास करतात, कित्येकांना जेवायला वेळ मिळत नाही, काही जण वडापाववरती दिवस काढतात. पण अशा सगळ्या आमच्या लाडक्या प्रेक्षकांसाठी सगळ्यांसाठी जेवणाची उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे. ओहो डॉट बॉलने सुरुवात झालेली आहे. बळीरामला आणले अंतिम षटकामध्ये. बळीराम बघूया या डॉट बॉलने कशा पद्धतीने आता पुढचे 5 बॉल फेकतोय, कारण 5 चेंडू आता 7 धावांची गरज आहे. स्ट्रायकिंग इनला दिनेश काठे. विजयासाठी 7 कंपल्सरी, या 7 धावा इथून करावे लागतील. बळीराम ओव्हर द विकेट. पुढे आले बॅटची. चेंडू गेला शॉट थर्ड मॅनला. चांगलं क्षेत्ररक्षण. हनुमान पाटील नावाची भिंत त्या ठिकाणी उभी आहे आणि मगासपासून आपण बघतोय पहिल्या मॅचपासून हनुमान पाटील जबरदस्त क्षेत्ररक्षण करतायत आणि फिटनेस आजही किती चांगला आहे. जरी भारदस्त असली तरी ती चपळाई ती चतुराई आपल्याला बघायला मिळते. आणि इक्वेशन आता इथून बदलेल. 4 बॉल 6ची गरज आहे. स्ट्रायकिंग इनला बॅटर त्या ठिकाणी येत आहेत संदीप. तर संदीप स्ट्राईकला. 4 बॉल 6ची गरज विजयासाठी शिळ 40+ टीमला. ओ कट केलाय. फिल्डर आहेत पुन्हा एकदा हनुमान. गुड फिल्डिंग. एक धाव घेतली आहे. दुसऱ्या धावेसाठी इथे प्रयत्न होणार नाही, कारण हनुमानच्या हातामध्ये आहे बॉल. आणि अशा पद्धतीने इक्वेशन आता बदलेल. येणारे चेंडू 3 आणि 5 धावांची गरज आहे. बळीरामच्या या 3 चेंडूने कुठेतरी या मॅचमध्ये थरारकता निर्माण केलेली आहे, रोमांचकता निर्माण केली आहे, कुठेतरी रहस्य कायम ठेवलेले आहे. बघूया 3 बॉल आणि विजयासाठी हव्यात धावा 5 कंपल्सरी कराव्या लागतील.
अलंग द ग्राउंड चेंडू गेला डीप मध्ये. साई वेगाने येत आहेत. पहिली धाव वेगाने घेतली आहे. थ्रो देखील चांगला आलाय पण तिथे कलेक्शन झालं नाही आणि बघता बघता 1चं रूपांतर 2चं रूपांतर 3 मध्ये झालंय. आणि अशा प्रकारे आता इथून इक्वेशन शील्ड संघासाठी आपण बघतायत येणारे चेंडू 2 आणि आता केवळ 2 धावांची गरज आहे. या चुका कुठेतरी भारी पडू शकतील कारण इथून एखाद धाव गेली असती 2 गेल्या असते हरकत नाही पण 3 गेल्या आणि आता 2 बॉलमध्ये 2 करायचे आहेत. पण सस्पेन्स कायम आहे. चेसिंग कंपल्सरी हा नियम सगळ्यांनाच माहिती आहे. रेग्युलरचा नियम आपला कल्याण डोंबिवलीचा थोडासा भिन्न असतो पण 40+ क्रिकेटमध्ये कंपल्सरी चेसिंग आणि ड्रेसिंग हा नियम आहे. 2 बॉल आणि 2ची गरज आहे. बघूया हा बॉल फार महत्त्वाचा असणार आहे. स्ट्राईकला संदीप ज्यांनी पहिल्या इनिंगमध्ये फिल्डिंग करताना जबरदस्त योगदान दिलं आणि सध्या नॉट आउट आहे. सलामीला येऊन बॉलिंग मार्कवर बळीराम. उसळणारा अतिरिक्त बाउन्स आणि या बाउन्सने पूर्णपणे चकवलंय त्या ठिकाणी संदीप अलिमकरला. आता मात्र आपण बघतायत 1 बॉल शिल्लक आहे. विजयासाठी हव्या 2 धावा. वॉट अ मॅच, हाय व्होल्टेज मॅच. एक वेळ अशी होती की शील्ड संघ हा सामना सहजतेने जिंकेल असं वाटत होतं पण बळीरामला ते मंजूर नव्हतं. नियतीला ते मंजूर नव्हतं आणि आता 1 बॉल 2ची गरज. नक्कीच ही मॅच आवडली असेल तर आमचे भैरू दादा सांगतायत की टाळायला हरकत नाहीये. 40+ क्रिकेट कोण म्हणते की रोमांचकारी नसतं, कोण म्हणते की हे खेळाडू लढत नाहीत. कित्येक मॅचेसचे आम्ही साक्षीदार आहोत आणि तशातलीच ही एक मॅच. 1 बॉल 2ची गरज. शील्ड की देसाई पोचेल पुढच्या राऊंड मध्ये. 1 बॉल दोघांचं भवितव्य घेऊन येतोय आणि अशा प्रकारे हातातोंडाशी आलेला हा विजय मात्र शील्ड संघाच्या हातातून खेचून काढलाय बळीरामच्या या कल्पकतेने, या बुद्धीने आणि अशा पद्धतीने सामना गमावलाय. शील्ड 40+ ने पण कुठेतरी हा धक्का बसलाय. हा पराभव जिवारी लागलेला आहे कारण हा विजय त्यांचा जवळजवळ निश्चित वाटत होता जेव्हा 6 बॉलमध्ये 7 धावा होत्या पण बळीरामने केवळ धावा दिल्या 5 आणि हा सामना अवघ्या 1 धावेने जिंकलेला आहे. मैदानावरती जय वागेश्वर क्रिकेट संघ देसाई सारख्या संघाला अशा प्रकारची संधी देणं म्हणजे धोक्याची घंटा आहे आणि देसाई संघ आता मात्र या मॅच मध्ये पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान टिकून. वेल प्लेड देसाई, वेल प्लेड बळीराम, वेल बोल्ड. ऐकला तर मॅच तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचवतोय. खरं तर हा सामना जबरदस्त रंगला पण 6 बॉल 7 तिथून ती मॅच जिंकणं फार कठीण होतं पण बळीरामने तो कारनामा केला. दबावाच्या लाटेवरती तो आरूढ झाला आणि त्याने या 6 बॉलमध्ये जी अचूकता, भेदकता, आक्रमकता, कल्पकता, बुद्धिमत्ता दाखवली आणि त्या जोरावरती वागेश्वर देसाई संघाचं आव्हान टिकून ठेवलं. तो बळीराम ठरला मॅन ऑफ द मॅच. टाळ्यांचा गजर बळीराम पाटीलसाठी. वेल बोल्ड बळीराम, वेल बोल्ड. यायचे बळीराम. थँक्यू सो मच. तर काही मान्यवरांचा सन्मान घेतो आपण. तर प्रथम या ठिकाणी सन्मान मूर्ती आहेत, सत्कार मूर्ती आहेत त्या भिवंडी तालुका प्रमुख समाज कल्याण न्याय श्रीमान विकीजी पाटील हे उपस्थित आहेत. त्यांचा आपण सदिच्छा सन्मान करूया.